मराठा क्रांती ठोक मोर्चाची जी भूमिका जी आंदोलन आम्ही सुरू केलेलं आहे, जवाब दो मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण भेटायला पाहिजे, जवाब दो देवेंद्र फडणवीस साहेब, जवाब दो। आता आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांच्या भेटीला या ठिकाणी चाललो आहे। त्यांना त्या ठिकाणीच त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत आणि त्यांना त्या ठिकाणी विचारणार आहोत की आपल्या पक्षाची भूमिका काय आहे, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देणार आहात का नाही, ही भूमिका स्पष्ट करण्यासाठी आम्ही त्यांच्या सागर बंगल्यावरती या पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी जात आहोत। मात्र शिष्टमंडळ कशा प्रकारे भेटणार, काय निवेदन देणार आहे? हो, निवेदन देणार आहे त्यांना निवेदन देणार आहे का तुमची भूमिका या ठिकाणी स्पष्ट करा, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण पाहिजे असं आम्हाला लेखी आश्वासन द्या, भूमिका स्पष्ट करा। मीडियासमोरून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिलं तर मराठा समाज नक्कीच देवेंद्र फडणवीस साहेबांच्या या ठिकाणी पाठीमाग खंबीरपणे उभा राहील। नसता येणाऱ्या काळामध्ये मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं हे सर्व पक्षीय, मग शरद पवार असतील, उद्धव ठाकरे असतील, नाना पटोले असतील, या सर्व राजकीय पक्ष मराठा समाजाचा वापर या ठिकाणी करू राहिला आणि या सर्व राजकीय पक्षांचा खरा चेहरा मराठा समाजासमोर आणण्याचं काम मराठा क्रांती ठोक मोर्चाने हे केलेलं आहे का तुमच्या पक्षाची भूमिका स्पष्ट करा। अजून शरद पवार साहेबांनी त्यांच्या पक्षाची भूमिका या ठिकाणी स्पष्ट केलेली नाही आहे, नाना पटोले साहेबांनी या ठिकाणी त्यांच्या पक्षाची भूमिका या ठिकाणी स्पष्ट केलेली नाही आहे। त्यामुळं लवकरात लवकर यांच्या घरासमोर पण आमचं आंदोलन होणार आहे। काय वाटतं, एकंदरीत बहिष्कार टाकला असं सत्ताधारी म्हणत होते, विरोधक आलेच नव्हते बैठकीला, त्यामुळे त्यांना आमंत्रित केलं होतं, कुठेतरी नाराजी देखील दाखवली। अहो, सरकारच्या वतीनं सर्वपक्ष बैठक या ठिकाणी लावली होती, सर्वपक्ष बैठक या ठिकाणी लावली होती, मग पवार साहेब त्या ठिकाणी का गेले नाही, उद्धव ठाकरे साहेब त्या ठिकाणी का गेले नाही, नाना पटोले त्या ठिकाणी का गेले नाही? कारण यांना मराठा समाज रस्त्यावर उतरायचा आहे। या विरोधी पक्षाला मराठा समाज रस्त्यावर उतरून यांना यांची राजकीय पोळी या ठिकाणी भाजून घ्यायची आहे आणि यांना मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यायचं नाही। या ठिकाणी यांची भूमिका महाराष्ट्रासमोर ऑलरेडी आलेली आहे। तेच काम मराठा क्रांती ठोक मोर्चा करू राहिलं का पवार साहेब, नाना पटोले साहेब, उद्धव ठाकरे साहेब, एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्या, ही भूमिका या ठिकाणी आपण स्पष्ट करा। सकारात्मक जबाब मिळेल बघू आता चर्चेच्या माध्यमातून मी मीडियासमोर पुन्हा या ठिकाणी येणार आहे, काय चर्चा झाली काय नाही। पेरे पाटील त्यांनी सांगितले सकारात्मक चर्चा होईल असं त्यांचं म्हणणं। मात्र आता या ठिकाणी त्यांना पोलीस DB मार्गावरून आता त्यांना फडणवीस यांच्या निवासस्थानी घेऊन चाललेले आहेत, सागर बंगल्यावरती घेऊन चालले। आता मराठा समाजाचा काय निर्णय होतो हे देखील आता पाहणं गरजेचं आहे। कॅमेरामन मोहन दुबेसह गणेश सोराट, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।